परीक्षेसाठी महत्त्वाचं असे काही प्रश्न अभ्यासत आहोत आणि आपण मोठ्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे की जे 8 गुणांसाठी महत्त्वाचे आहेत, 4 गुणांसाठी महत्त्वाचे आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे बाजाराचे प्रकार. हा धडा जो आहे आपला 5वा, त्या धड्यावरचा स्वाध्याय आपण इथे अभ्यासणार आहोत. खूपदा या धड्यावरचे प्रश्न हे प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तर या धड्यावरचे आपण हे प्रश्न सोडवूया. तर इथे आपल्याला योग्य पर्याय निवडा असा दिलेला आहे. जो प्रश्न पहिला आहे तो इथे आर्थिकदृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. पर्याय दिलेला आहे ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते, ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात, वस्तूची विक्री करणारे दुकान आणि वरील सर्व. तर या चारही पर्यायामध्ये आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे की बाजारात समाविष्ट कोणत्या घटकांचा होतो. तर वस्तूची विक्री करणारं दुकान हे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून समाविष्ट होत नाही, त्यामुळे हे क आणि ड हा पर्याय होऊ शकत नाही. कारण या दोन्ही पर्यायामध्ये वरील सर्व, क पर्याय चुकीचा असल्यामुळे ड पर्याय हा बरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे याचं बरोबर उत्तर आहे. कारण वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ग्राहक आणि विक्रेते हे एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे की बाजारपेठेचं वर्गीकरण. बाजारपेठेचं वर्गीकरण स्थळांच्या आधारे केलं जातं. अ आहे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब आहे अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि अल्पकालीन बाजार. तर यामध्ये बाजाराचं वर्गीकरण आपल्याला कशाच्या आधारे विचारलेलं आहे, तर स्थळांच्या आधारे विचारले. त्यामुळे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार असं वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त अ ह्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर या धड्यामध्ये आपल्याला पुढचं दिलेलं आहे की इथे एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा, पूर्ण स्पर्धा आणि अल्पाधिकार. एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक क हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढे आहे पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. पूर्ण स्पर्धा विचारलेला आहे. किंमतकर्ता, किंमत स्वीकारणारा, किंमत भेद करणारा यापैकी नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेते आणि ग्राहक यांची संख्या असंख्य असल्यामुळे एक विक्रेता, एक ग्राहक वस्तूंची किंमत ठरवू शकत नाही. त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलामध्ये वस्तूची किंमत ठरत असते. किंमत स्वीकारणारा पर्याय क्रमांक ब फक्त ब हे याचं बरोबर उत्तर आहे. पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्याची भूमिका ही किंमत स्वीकारणारी असते. या ठिकाणी एक सूचना अशी आहे की जेव्हा आपण 80 गुणांचा पेपर सोडवतो, विथ सर्व प्रश्न उत्तर त्याचे सोडवतो, तेव्हा आपल्याला जास्त गुण मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सर्वांनी 1 ते 6 जे 80 गुणांचे आपले प्रश्न आहेत, 80 गुणांसाठी आपले प्रश्न आहेत, ते सर्वच्या सर्व सोडवणं अतिशय गरजेचं आहे. इथे पारिभाषिक शब्द सुचवा आपल्याला असे पुढचा या धड्यावरचा स्वाध्याय आहे. आपण इथे बाजाराचे प्रकार या धड्यावरचा स्वाध्याय बघतो आहोत. या धड्यावरील बऱ्याच वेळेला प्रश्न पहिल्यामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्या दृष्टीने आपण हा स्वाध्याय बघत आहोत. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत परीक्षेसाठी महत्त्वाचे, ते नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपण परीक्षेपर्यंत स्वाध्यायावरचे व्हिडिओ जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि हे सर्व व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरतील. आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे. तर काही विक्रेते असलेला बाजार जो आहे तो अल्पाधिकार म्हणतात. ज्या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या काही असते त्याला अल्पाधिकार बाजार असं म्हणतात. इथे विचारले मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू म्हणजे समतोल बिंदू होय. मागणी आणि पुरवठा ज्या बिंदूमध्ये विचारले आपल्याला त्या बिंदूला आपण समतोल बिंदू असं म्हटलेलं आहे. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च अतिशय सोपा अशा प्रकारे आहे हा.
तर याला विक्री खर्च असं म्हणतात. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला विक्री खर्च असं म्हणतात. एकजनशी वस्तूचं उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय हा उद्योग म्हणून ओळखला जातो. एकजनशी वस्तूंचं उत्पादन करणारा समुदाय हा उद्योग म्हणून ओळखला जातो. वस्तू एकच सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे याला मूल्यभेद करणे असं म्हणतात. म्हणजे ही संकल्पना जी आहे ती मूल्यभेदाची संकल्पना आहे. पुन्हा एकदा आपण बघूया की आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला इथे एक विधान दिलेलं असतं किंवा एक शब्दांचा समुच्चय असतो, त्याला आपण एक काय म्हणतात ते आपण सांगायचं असतं. उदाहरणार्थ तिथे काही विक्रेते असलेला बाजार म्हणजे हा अल्पाधिकार आहे. मागणी वक्र, पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू समतोल बिंदू. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च विक्री खर्च. एकजनशी वस्तूचं उत्पादन करण्यासाठी संस्थांचा समुदाय उद्योग. एकच वस्तू आणि सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे म्हणजे मूल्यभेद होय. आता इथे पुढचा प्रश्न आहे सहसंबंध स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश, निर्गमन आणि प्रवेशासंबंधी ही मक्तेदारीमध्ये असते. त्यामुळे इथे येईल बाजाराचा प्रकार जो आहे तो मक्तेदारी, कारण मक्तेदारीमध्ये प्रवेशासंबंध असते. किंमत स्वीकारणारा, आत्ताच आपण वरती बघितलं इथे पूर्ण स्पर्धेतला विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो आणि किंमत करता कुठे असतो तर तो मक्तेदारीत असतो. एकच किंमत पूर्ण स्पर्धा असते. भिन्न किंमत ही मक्तेदारीमध्ये असते, कारण मक्तेदारीमध्ये विक्रेता एकच असतो त्यामुळे तो वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारतो. त्यामुळे इथे एकच किंमत पूर्ण स्पर्धा आणि भिन्न किंमत ही मक्तेदारीमध्ये असते. तर हे सहसंबंध स्पष्ट करा. या धड्यामध्ये आपल्याला प्रश्न पहिल्यामध्ये येणाऱ्या अनेक साऱ्या प्रश्नांचा प्रकारसुद्धा इथे अभ्यासायला मिळतो आहे. पुढे आपल्याला पुढचा एक इथे स्वाध्यायमधला प्रश्न आपण बघणार आहोत. गटात न बसणारा प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. इथे गटात न बसणारा शब्द आहे विक्री खर्च, मोफत भेटवस्तू, फलक, जाहिराती, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट. तर पेटंट हा पूर्णतः वेगळा भाग आहे, त्यामुळे इथे वेगळा शब्द जो आहे तो पेटंट आहे. कारण पेटंट जे आहे ते वेगळ्या प्रकारे त्याचा ह्या शब्दाचा वापर केला जातो. विक्री खर्च करण्यासाठी विक्री खर्च हा प्रामुख्यानं मोफत भेटवस्तू देण्यावर केला जातो. फलक जाहिराती केल्या जातात. खिडकी प्रदर्शन असेल तर इथे वेगळा शब्द आहे पेटंट. बाजाराचे प्रकार पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि अत्यल्पकालीन बाजार. हे तिन्ही प्रकार जे आहेत ते बाजाराचे प्रकार आहेत, पण हा स्थळानुसार बाजाराचा प्रकार त्यामुळे वेगळा आहे. मक्तेदारीची वैशिष्ट्य किंमत करता, प्रवेश निर्बंध, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदारीमध्ये विक्रेता हा एकच असतो त्यामुळे अनेक विक्रेते हा इथे वेगळा शब्द आहे. कायदेशीर मक्तेदारी पेटंट आहे, ओपेक आहे, कॉपीराईट आहे, बोधचिन्ह आहे. तर इथे आपल्याला परत पेटंट हा शब्द आलाय, त्यामुळं कायदेशीर मक्तेदारीच्या संदर्भात पेटंट असेल, कॉपीराईट असेल, बोधचिन्ह असेल, एखाद्या कंपनीचा लोगो आपण त्याला म्हणतो, किंवा एखाद्या संशोधनाबद्दलचं कॉपीराईट पेटंट असेल, तर अशा प्रकारे इथे वेगळा शब्द ओळखा. यामध्ये विक्री खर्चामध्ये पेटंट हा वेगळा शब्द आहे. बाजाराच्या प्रकारामध्ये अत्यल्पकालीन बाजार आहे. मक्तेदारीचे वैशिष्ट्य अनेक विक्रेते आहे. कायदेशीर मक्तेदारी ओपेक आहे. तर अशा प्रकारे या धड्यावरचा आपण प्रश्न पहिल्यातले एकूण 4 प्रकारचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. यातले कदाचित 2-3 मार्कांचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर नीट काळजीपूर्वक हा व्हिडिओ पुन्हा 1-2-3 वेळा बघा, की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.